ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। भगवंतानी विशेष कृपा करून दिलेली ही शरीर आहेत सगळ्यांची। भगवंताची जी निर्मिती आहे, जेवढी काय म्हणून निर्मिती आहे, त्यातलं उत्कृष्ट आणि सर्वोच्च निर्मिती मानवीय शरीर आहे। मुंगी ही देवानीच बनवली, माशी ही देवानीच बनवलेली आहे, मासा ही देवानीच बनवलेली आहे, श्वान शूकरासारखे प्राणी ही देवानीच बनवलेले आहे। हस्ती उष्ट्र व्याघ्रादी प्राणी सुद्धा देवानीच बनवलेले आहे। आणि या मनुष्यालाही देवानीच बनवले। काहींची शरीर लहान आहे, काहींची शरीर मोठे आहे। काहींना बौद्धिक सामर्थ्य अधिक दिलेले आहे, काहींना कमी दिलेले आहे। शारीरिक शक्ती किती आहे याला काही फारसा महत्व प्राप्त होताना दिसत नाही, परंतु बौद्धिक क्षमता भगवंतानी जे दिलेली आहे ती बहुतेक भगवंतानंतर दुसरा कोणाला तरी जेवढी सामर्थ्य असेल तर ते माणसाला। एवढी बौद्धिक सामर्थ्य दुसरा कोणालाच नाही मिळालं। वाघासारख्या प्राण्याला, सिंहासारख्या प्राण्याला कोणाला जबड्यात ताकद दिली, कोणाला पायात ताकद दिली, कोणाला दातात ताकद दिली, कोणाला हातात ताकद दिली, कोणाला पंखात बळ दिली, पण माणसाला जे दिलेली बळ आहे ते बुद्धीत आहे। बुद्धी सर्व प्रकारची क्षमता वाढवण्याची आणि घटवण्याची एक सामर्थ्य तिच्यात आहे, बुद्धीत। म्हणून आपण माणसं भाग्यवान आहोत की भगवंताने प्रसन्नतेने कृपा करून आम्हाला ही बहाल केलेले असावे। आम्ही भगवंताला प्रसन्न करण्यामध्ये पूर्वजन्मातील कर्मांनी यशस्वी झालेलो असणार आपण, तेव्हाच आम्हाला हे शरीर विशेष करून दिला असणार। प्रत्येक प्राण्याला त्याला दिलेले, जी प्राणी म्हणून त्याला सामर्थ्य दिलेले, ती सामर्थ्य अन्य प्राण्यांमध्ये दिसत नाही।
मांजराला मांजर म्हणून दिलेले सामर्थ्य आहे ते कुत्र्यात नाहीये. कुत्र्याला एक कुत्र म्हणून प्राणी म्हणून निर्माण करत असताना जे सामर्थ्य दिलेले आहे तर कोंबडीत नाहीये. कोंबडी प्राणी जरूर दुबळा असेल पण पंखात सामर्थ्य त्याला देवाने दिले. छोट्या छोट्या पक्ष्यांना सुद्धा स्वतःच्या अन्न आहार शोधनासाठी आणि दीर्घ प्रवास करून ते प्राप्त करण्यासाठी एवढे एवढे शरीर असणारे आणि मला वाटते 5-6 चमचा पाणी पिणारे, जास्तीत जास्त एवढी 5-25 ग्रॅम धान्य खाणारी पक्ष्यांना सामर्थ्य किती? कुठे नायजेरिया आणि कुठे भारत एका दिवसात येतात. आणि काही पक्षी तरी येऊन परत जाणारे आहेत. एवढी ताकद या पंखात येते कुठून येते? ते देवाने कृपा करून दिलेले बळ आहे ज्या त्या प्राणी पक्षाला. आपण जर उत्तर ध्रुवाच्या ठिकाणी जर गेलात जिथे बर्फच बर्फ आहे, काय महिना 1.5 महिना तिथे बर्फ पडत नाही असं म्हणतात. अशा ह्याच्यात सुद्धा खूप सारे पक्षी प्राणी आहेत. तेही जगतात पण खाण्यापिण्याकरता काही नाहीये, पण त्यांना राहण्याकरता जागा मुबलक आहे. आणि ही पक्षी ही प्राणी जगभरात फिरत असतात, प्रवास करतात आणि लागणारी अन्न संग्रह नेऊन तिथे करतात. या जगात अशीही काही संशोधन आहेत. पक्ष्यांच्या प्राण्यांच्या गुहेत किंवा घरट्यात वर्षभर खाता येईल एवढी संग्रह करून ठेवलेले सुद्धा पाहायला मिळतात. एवढी सामर्थ्य असते. इथेच आपण पाहिलात की नाही मला माहित नाही, एक अरण्य ऋषी होऊन गेले, परवाच वारले. अरण्यातल्या अनुभव त्यांनी खूप सुंदर पद्धतीने पुस्तकात लिहिलेले आहे. मारुती चितमपल्ली त्यांचं नाव आहे. अधिकारी होते. अनेको पक्षी प्राण्यांच्या जीवनासंबंधात पुस्तक लिहिलेले. कधी वाचलाय? कशाला वाचायचं? वाचून काय पोट भरणार? उंदरांची जीवन कथा लिहिलेली आहे. आपल्या इथेच एक माणूस उंदीर पाळलेला होता. त्याच्याकडे जातात ते उंदरांचे जीवन समजून घेण्याकरता. तो माणूस ते सगळे उंदर बुट्टीत भरून नेतोय शेतात. लोक झोपले की जी कणसं तयार झालेले, ज्वारी असो बाजरी असो, त्यात नेऊन सोडले की पोटभर खातात. खाऊन झाले की एवढी एवढी धान्य वरवडून देतात आणि आणायचं टाकायचं, आणायचं टाकायचं, असं बुट्टी भरतात रात्रभरात 2-4 तासात. आणि तो बुट्टी घेऊन घरी येतोय.
वाचा तुम्ही, खूप सुंदर कथा आहेत प्राण्यांची, पक्ष्यांची. एक एक पक्षी, एक एक प्राणी काय काय करू शकतं. अद्भुत आहे प्रयोग. अशी मी कितीतरी पक्ष्यांच्या बाबतीत ऐकलेले. काही पक्ष्यांच्या बिळात क्विंटल क्विंटल, काही क्विंटल धान्य आहेत असतात म्हणे. ते देवाने सामर्थ्य दिलेले आहे. मी एवढंच सांगत होतो, कोणाला कुठलं सामर्थ्य, कोणाला कुठलं सामर्थ्य देवाने दिलेले आहे. आणि सगळ्यात जास्त बौद्धिक सामर्थ्य मनुष्याला दिलेले. दैहिक सामर्थ्य मी म्हणणार नाही की सर्वात जास्त माणसाला दिलेले आहे, पण आपल्या बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर जी ताकद आहे त्याला 1000 पटीने वाढवण्याची आणि घटवण्याची शक्ती बुद्धीमध्ये असते. मी आपल्याला म्हटलं की एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचा कार्य करू शकत नाही, पण मनुष्य एक असा आहे, कुत्र्यासारखाही होऊ शकतो, वाघासारखाही होऊ शकतो, कोल्ह्यासारखाही होऊ शकतो. सगळ्यांच्या ध्वनी पण काढतो, सगळ्यांच्या बुद्धी पण त्याच्यात आहे आणि सगळ्यांची शक्ती पण त्याच्यात आहे. माणूस काय हत्ती एवढा मोठा नाहीये, पण हत्तीपेक्षाही अधिक शक्ती संपन्न होऊ शकतो, शक्ती निर्माण करू शकतो. आपण एकटाच असेल, याच्याकडे ताकद किती असणार? घोड्या एवढी ताकद नाही, हॉर्स पॉवर नाही याच्याकडे, बुल पॉवर नाही आहे, मॅन पॉवर आहे हा. पण हजारो अश्वशक्तीची यंत्र तयार करून 1000 घोडे करू शकत नाही एवढी काम त्या यंत्राने एक माणूस करू शकतो. एवढी सामर्थ्य देवाने याला दिली. मी एवढा का वर्णन करत होतो याचा? कधी कधी आपल्या शक्तीचा, आपल्या बळाचा आपल्याला जाणीव नसतो. आपल्यालाच माहित नसते की आमचे सामर्थ्य काय आहे. जसा हनुमंताला त्याची ताकद माहित नव्हतं, जांबवंताला सांगावं लागला, हनुमंता तुला इंद्राने वर दिलेले आहे, एवढा समुद्र आरामात लांघू शकतोस तू. एवढंच नाही, तुला असाध्य असं काही ठेवलेलेच नाही देवाने, सर्व काही साध्य करता येईल एवढी सामर्थ्य दिलेली आहे. आणि तू असा कसा येड्यासारखा बसलाय? सर्वजण सांगतात मला 10 योजन मी उडी टाकू शकतो, कोण म्हणतो 20 योजन टाकू शकतो, कोण म्हणतो 30, 40, 50 पर्यंत गेले. पण हा काय 50 योजन नाहीये, त्याच्यापेक्षा जास्त आहे समुद्र. हे उल्लंघन करण्याची, लांघण्याची सामर्थ्य केवळ तुझ्याकडे. तुला कुठून आली ही विस्मृती? एकदा स्मरण कर. थोडस वरती डोंगरावर चढला, एका मोठ्या दगडावर बसला आणि आठवला आपल्याला शक्ती कसं मिळाली. आठवल्याबरोबर उभा राहिला तर पर्वतगात्र झाला. नुसतं पायाच्या अंगठ्याने दाबला तर डोंगर हलायला लागले. असं मागे सरकून असा पुढे आता उडी टाकायचा प्रयत्न करायला लागला तर पर्वत सुद्धा
कंपित झाले आणि मग उडी घेतला. सामर्थ्य केवढं आहे. आपल्यालाही देवानी तेवढंच सामर्थ्य दिलेले आहे. या सामर्थ्यावर आधारित एक वचन आहे काळसिद्धेश्वरांचं. वचन असं नाहीये ते आपण जसं आतापर्यंत चिंतन केले एवढे. ಬೇವಿನ ಮರದ ಬೆಂಕಿ ಪುಟವಾಗಿ ಕಾಗೆ ಸತ್ತು ಗೂಡು ಉಳಿದಿತ್ತ ಕಂಡೆ. ಆ ಗೂಡಿನೊಳಗಣ ಕೋಗಿಲ ಬೇವಿನ ಮರದ ಬಳಗವನು ಒಂದು ಉಳಿಯದೆ ಕೊಂದು ಆರ ಹಂಗಿಲ್ಲದೆ ಎಲ್ಲರ ಕೂಡಿಕೊಂಡು ಮೇಲು ದೇಶಕ್ಕೆ ಹಾರಿ ಹೋಯಿತ್ತು ಕಾಣ. ಕಾಡಿನೊಳಗಾದ शंकर प्रिय चन्न कदंबलिंग निर्माय प्रभुवे. कळलं की नाही? नाही. एक रूपक आहे इथे. रूपक लक्षात राहतात म्हणून रूपकांची रचना करतात. लांब लचक सांगितलं तर काय कळत नाहीये. त्याला एक नाटिकेच्या स्वरूपात किंवा पथनाट्याच्या स्वरूपात रूपकाच्या स्वरूपात सांगितले की लक्षात राहतं. आणि ही बारुडी पद्धतीचा अभंग आहे. लिंबोणीचा वृक्षाला वृक्षाने पेट घेतलेली आहे. झाड कशाचा? कडुलिंबाचा. पेट घेतलेली आहे आणि त्याच्यात एक कावळ्याचा घरटा. कावळा मेला, घरटा राहिला. कसा आग लागला असेल बघा. आग लागला झाडाला, त्या झाडावर घरटा होता कावळ्याचा. कावळा वाचला, घरट वाचला आणि कावळा गेला. त्या घरट्यामध्ये, कावळ्याच्या घरटामध्ये एक कोकिळ होता. आणि त्या कोकिळेने त्या झाडावर जेवढी घरटे बांधून पक्षी होते ना, आग लागल्याबरोबर इकडे तिकडे प्राण वाचवण्यासाठी धावणारी, त्या सगळ्या सहचरांना घेऊन एकही शिल्लक राहणार नाही असं त्यांना सगळ्यांना ठार करून घेतली. सगळ्यांना त्या झाडावर राहणारी जेवढी पक्षी होती सगळ्यांनाच घेतली, पण एकालाही जिवंत ठेवला नाही. कुणी? कोकिळेने. मग त्यांना वाटलं की आपण आग लागलेलं होतं त्यात मेलो असतं तर बरं झालं असतं. हे वाचवेल म्हणून ह्याच्या बरोबर आले तर यांनी सगळ्यांनाच मारून टाकलं. मारून कोणाचाही भीडबाड न राखता, कोणाचाही भीडबाड न बाळगता वरच्या देशाला गेली. वरच्या देशाकडे उडून गेली. कथा संपली. एवढीच कथा. एक झाड होता, झाडाला आग लागला, त्याच्यावर घरटे होते. घरट्यातला कावळा मेला,
घरटा राहिला आणि त्या घरट्यातनं एक कोकिळ बाहेर आणि इतर जेवढी सहचर होते तिथे त्या सगळ्यांनाच मारून टाकला. वाचलेले होते ना अग्नीतनं, त्यांना मारून टाकलं. मारून आपण एकटेच वरच्या देशात निघून गेला, खालच्या देशात नाही गेला. काय असेल ह्या कथेचा अर्थ? हे कडुलिंबाचं झाड कोणतं? या झाडावरचा अग्नी कुठली? झाडाला लागलेली अग्नी कोणती? आणि त्यात कावळा मरून घरटा शिल्लक राहिला आणि त्या राहिलेल्या घरट्यातनं कोकिळ बाहेर आला आणि इतर सहचरांना मारून एकट्याच कोकिळेने वरच्या देशात उडून गेला. संपली कथा. ही कथा बाहेरचा कोणाचाही नाहीये. कुठलाही कडुलिंबाचा झाड नाहीये, त्याच्यावर कुठला कावळा नाहीये, घरटा नाहीये, कोकिळ नाहीये. सगळे जे आहे ते इथेच आहे. हे देह नावाचा एक कडुलिंबाचा वृक्ष आहे. एवढं समजून घ्या. शरीर नावाचा एक कडुलिंबाचा वृक्ष आहे. पूर्वापार पासून शरीराला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी उपमा दिलेली आहेत अध्ययन करण्याकरता. कोण याला म्हणाले मडकाई. शरीर एक मडकं आहे. कोणतरी म्हणाले हे मडकं नाही, ही एक तंबोरा आहे. तंबोरा. शरीर म्हणजे एक तंबोरा आहे. तुम्ही जसा काढाल तसा नाद यातनं निघते असं म्हणाले. कोणतरी म्हणाले की ही शरीर म्हणजे एक घर आहे आणि ही डोकं त्याचा छप्पर आहे. ज्याचा डोकं साबूत त्याचा छप्पर साबूत. कोण म्हणाले नाही, ही देह म्हणजे एक देवालय आहे. पायच त्याची खांब आहेत, मस्तक हे त्याचा शिखर आहे आणि हृदय हे त्याचा गाभारा आहे आणि विवेक त्याचा वीट आहे, त्याच्यावर विठोबा उभा आहे. असंही याची वर्णन केले शरीराचे. या शरीराची वर्णन पतंग म्हणून काही लोकांनी केले. या शरीराला पतंग, हे उडतो ना आकाशात, त्याची धागा म्हणजे आयुष्य आहे. पंचसूत्रांनी बांधलेले आहे ते. हे पृथ्वी आप तेज वायू नावाची पंचसूत्रांनी बनलेले हे पतंग. असा पतंगाची काही लोकांनी उदाहरण दिलेले. कबीरासारख्यानं विचारलं तर कबीरजी म्हणतात, झीनी रे झीनी. हा, मी एक विणलेलं आहे, सुंदर वस्त्र विणलेले आहे, ते हेच आहे शरीर नावाचं. वेगवेगळ्या रंगाने रंगवलेले आहे मी याला. एक सुंदर वस्त्र आहे म्हणतात, चदरिया. एक सुंदर चादर तयार केलेले म्हणतात. शरीराला चादर म्हटलं. आणि कोणतरी काहीतरी उपमा दिली. काय बरं, वाचत होतो बघा. हे आपल्या दळवी बिळवी गात असतात ना, काय बाबा अभंग ते. कशाच्या झाडावर? हा, चिंचेच्या झाडावर
बांधिले देऊळ, होय ना, आधी कळस मग हा, आधी हे तयार होते. जसा अजंता एल्लोरा मध्ये आधी कळस तयार केले, मग नंतर मंदिराकडे उतरला. शिल्पी उतरताना तळातनं वर नाही आला, तो वरून घडवत 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 जसा खाली गेला, तसा आमचा जो कुंभार आहे ना, तो किंवा शिल्पी आहे ना आमचा, आधी कळस, आधी भ्रूणाचा ते तयार, मग हळूहळू हातपाय, असेही म्हणतात. खूप सुंदर सुंदर उदाहरण कोणाकोणाला जसं सुचले तसं देत गेले लोक. कृष्ण परमात्मा भगवद्गीतेत ऊर्ध्वमूलम अधशाखा अश्वत्थम प्राहुरव्ययम, असाच एका वृक्षाची उपमाही दिली, ज्याची शाखा म्हणजे वटवृक्षाची उदाहरण याला दिली. शरीर काड सिद्धेश्वरांनी याला कडुलिंबाचा, लिंबारीचा झाड, लिंबाराचा झाड उपमा दिली. आणि भगवद्गीतेत कृष्ण भगवंताने शेतीची पण उपमा दिलेली आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ योगामध्ये इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. या शरीर जे आहे हे एका शेतीसारखं आहे. तुम्ही जसा मशागत कराल तसं यातनं पीक येत राहणार. तुम्ही मशागत नाही केली तर तणच वाढणार. तण म्हणजे उपद्रवकारी. काढत राहिला तर सगळे चांगलं. असं काय 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 उपमा दिलेले आहेत. पण काड सिद्धेश्वरांनी याला लिंबाराचा का दुसरी झाड का सुचलं नसावं. हे जी झाड आहे कडुलिंब बहुपयोगी आहे आणि बहुगुण संपन्न आहे आणि दीर्घायू आहे. आणि तसं कडूही आहे आणि गोडही आहे. याची फळं हिरवी असतात तेव्हा कडू असतात आणि जसा पिकतात तसे गोड होतात. या झाडाचा उपयोग तुम्हाला माहिती आहे, एक नाही बहुपयोगी आहे. कडुलिंबाची पानं बघा, त्वचा रोगावर खूप चांगलं काम करतं. आतड्यांमध्ये जंतू झाले तर त्यांना बाहेर काढण्यासाठी काम करतं. कर्करोगावर उत्तम उपाय म्हणून सांगितले गेलेले आहे. कर्करोगावर भूक वाढवण्याचे काम कडुलिंब करते, असं त्याच्यावर काम करणाऱ्याने त्याची उपयोगिता सांगितलेली आहे. त्वचा रोग कितीही प्रकारचे असू द्या, सर्व त्वचा रोग नीट करतात. आणि हिरड्यांची जेवढी आजार आहेत त्या आजारावर कडुलिंबाची पालं खूप चांगलं काम करते. आणि मधुमेहासारख्या आजाराला कडुलिंब हे एक उत्तम औषध असं सांगितले गेलेले आहे. या व्यतिरिक्त खूप काही त्याची गुण आहेत.
कीट नियंत्रक म्हणून काम करते इतर झाडांसाठी, पिकांसाठी. याचा रस काढून मारलं. बियाण्यांचाही रस असेल, पानांचाही रस असेल, कीटकनाशक म्हणून काम करते. लाकूडही कामाचं आहे, पानही कामाची आहेत, फुलंही कामाची आहेत, फळही कामाची आहेत आणि मुळी कामाची. पंचांग सर्वही बहुपयोगी आहे. म्हणून ही शरीर सुद्धा, मानवीय शरीर असाच बहुपयोगी आहे. स्वतःला जितकं उपयोगी आहे तितकंच इतरांसाठी सुद्धा हा शरीर जर वापरला खूप उपयोगी आहे. तसं बघितलं तर शरीर आपल्यासाठी जितकं एक उत्तम साधन म्हणून आमच्यासाठी काम करते. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. खरंच हे एक उत्तम साधन आहे धर्म प्राप्तीसाठी. नव्हे नव्हे, सर्व कार्यासाठी उत्तम साधन आहे. कोणासाठी कशासाठी वापर. याच्यात क्षमता एवढी आहे नवपृथ्वी निर्माण करण्याची, नवस्वर्ग निर्माण करण्याची क्षमता मानवीय शरीरात. बाकी कोणी नाही करू शकत. एका माणसाला नेऊन नरकात उतरवलं. नरकात काय आहे? नरकाची वर्णन आपण ऐकलात. मोठमोठे खड्डे आहेत. वर येण्याकरता पायऱ्या सुद्धा नाही येतात, नेऊन त्यात टाकतात. म्हणून प्रचंड ऊन तर ऊनच असतो. कधी पाऊस पडला तर सगळी वाहून जाईल आणि खड्डे भरेल एवढा त्याच्यात ते सगळे. आणि उपद्रवी प्राणी सगळे तिथेच आहेत. नरकात कोण चांगले जातील? जेवढी उपद्रवी पृथ्वीवर होती ना सगळी तिथे आहे. एकमेकांना उपकार करणारी कोणच नाहीये. एकमेकांना लुबाडणारी, एकमेकांना त्रास देणारी सगळी तिथे आहेत मेल्यानंतर. आणि माणसाला नेऊन सोडले तिथे एकाला. देव म्हणाला तुझी काय ताकद आहे ते खर्च कर आणि ह्याला स्वर्ग सदृश बनव. तो म्हणाला काय स्वर्ग बनवायचं? म्हणाला यार, मला आणून ठेवलाय नरकात आणि हे स्वर्ग बनवा म्हणे. ते जे तुला जमलं नाही आणि मला काय जमणार? देवा मनात आणला असता तूच केला असतास ना हे सगळे. अरे मी काही 1 मिनिटात करेन? माझ्या पाठोपाठ तुझंच महत्व मी सांगत असतो सगळ्यांना. बघ जरा जमते का? 1 दिवस विचार केला, 2 दिवस विचार केला. म्हणाला याच्यापेक्षा इथे आत्महत्या केलेले बरं. कडुलिंबाला गोड कर म्हटल्यासारखं आहे. वरवर होईल गोड, मुळातलं कसं गोड व्हायचंय? कारल्याला गोड कसं करता येईल मला म्हणा. तरीही देव म्हणत होता दर दिवशी येऊन त्याला विचार. थोडासा शांतपणे बसून विचार. घाईघाईने कुठलेही निर्णय घेऊ नको. माणूस बाद कुठे होतोय? घाई करण्यामध्ये वाद होतो. थोडस संयम, थोडस उसंत घे, थोडस विचार कर. तू खूप करू शकतो. तुझ्याकडे सामर्थ्य प्रचंड आहे. तो विचार केला. या सगळ्या गटरी वाहताय तिथे. झाडं कसली सगळी बाबळी, म्हणजे जमिनीवर जे नको आहेत ना लोकांना ते सगळी तिथे आहे. ते साप इथे नको आहेत ना सगळी तिथे आहे. ज्या पक्षी इथे आपल्याला नको वाटतात ते सगळे तिथे आहे.
आणि जेवढी उपद्रवी लोक इथे आहेत ते सगळे तिथे आहेत. आणि त्याच्यात स्वर्ग निर्माण करायचं. काय करू म्हणाला? प्रयत्न करू म्हणाला. हळूहळू हळू थोडे दिवस गेल्यानंतर तो विचार त्याच्या मनात यायला सुरुवात झाली. नाही, आपण प्रयत्न करायला हरकत नाही. काय करायचं? घे एक फावडी घे. नाही, 12 महिने हे दलदल आहे आणि ह्या दलदलीत काय करता येईल? स्वर्ग बनवायचा असेल तर सावली लागते, स्वर्ग बनवायचा असेल तर फुलझाड लागतात, स्वर्ग बनवायचा असेल तर फळझाड लागतात, स्वर्ग बनवायचा असेल तर खाण्यापिण्याकरता दाणं लागतात, स्वर्ग बनवण्याकरता चांगली पाणी लागते, स्वर्ग बनवण्याकरता उपकारी जीव लागतात सगळी. करायचं कसं? म्हणाला काय नाही, हे जी घाण पाणी आहे ना त्याला एक रस्ता करून देऊया म्हणा. फावडी घेतला, रस्ता बनवायला सुरुवात केला. दलदलीतलं पाणी सगळी वाहून त्याकडे जायला लागलं बाजूने आणि दलदल सुकायला लागला. सुकल्यानंतर म्हणाला एवढ्यात आधी एक प्रयोग करूया छोटासा, 1 एकरात एक प्रयोग करूया म्हणा. सुकलेले जे चिखल होतं, दलदल होतं, त्याच्यात चांगली बियाणे शोधून आणला दुसरीकडे जाऊन आणि पेरला. पाणी जोपर्यंत ओलावा होता तोपर्यंत पीक राहिली आणि पाणी कमी पडली, याच चरंडी गटरीतले पाणी आहे तो वळवला, जसा पाहिजे तेवढा, जेवढा पाहिजे तेवढा फिरवून घेतला, पीक 1 नंबर आलं. म्हणाला काम करता येतंय. पुढच्या वेळी जाऊन दुसरी बीज आणला, आंब्याची झाडांची बीज आणला, जांभूळ आणला, फणस आणला, नारळ आणला, सुपारी आणला, वेगवेगळ्या प्रकारची सगळी फळझाड घेऊन आला आणि ज्वारी आणला, बाजरी आणला, भात आणला, गहू आणला आणि तेल बियाणे सगळे घेऊन आला. सगळी आली. वातावरण निर्मिती सुरू झाली. वातावरण निर्मिती सुरू झाल्यानंतर जे उपद्रवी आलेल्यातली जरा जरा बरी होते ना, ते म्हणाले अरे माणसा आम्ही मदत करू का तुला? नाही, तुमचं जरा मला शंका येतं. तुम्ही मदत करता करता माझं मुंडकं मुरगळलं नाही म्हणजे मिळवलं, कारण तुमचा स्वभाव नरकात टाकले कशाला तुम्हाला? नाही रे बाबा, आम्ही पाप केले, आम्हाला नरक प्राप्त झालेले आहे, ठीक आहे, पण आम्हालाही वाटतंय की सुखाने जगावं. असं या नरकात आलोय आम्ही, नाईलाजाने भोगत होतो, पण तू शहाणा माणूस या नरकाचा स्वर्ग करायला निघालाय, काय लागले तर आमचाही मदत घे, आमचाही राबणूक काय तरी असू दे इथे. थोडी 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 त्यातली जी बरी होती, म्हणजे काय म्हणतात ना, लंगड्या गाईतले वासरू जी होती त्या मत्तीला आल्या आणि त्यांच्या सहाय्याने काही वर्षांमध्ये नरक कुठलं स्वर्ग कुठलं कळेना झालं. असं करण्याची क्षमता असते माणसाला. माणूस स्वर्गाचा नरक बनवतो, नरकाचा स्वर्ग बनवतो. आपण ही विचार करून बघा, आपण काय काय बनवलेले आहोत आपल्या घरात. मनात आणला तर घर नंदनवन स्वर्ग बनते, नाही चालवता आला नीट नरक बनते, अक्षरशः नरक बनते. नरक बनते हे कोणी बनवत नाही, आम्ही घरातली सगळी मिळून त्याला बनवलेले असते. जेव्हा असहकार आंदोलन सुरू होतो, होय ना,
नॉन कोऑपरेटिव्ह मुवमेंट, एकमेकांना सहकार करायचा नाही, एकमेकांची उणेधुणे शोधून काढायचा, एकमेकांच्या जखमेवर मीठ चोळायचं, एकमेकांच्या दोष काढण्यामध्येच आयुष्याचा सर्व ताकद खर्च करायचा, असं आम्ही जर घरात ठरवलं तर कोणीही वर येणार नाही आणि घरही वर येणार नाही. घर वर यायला पाहिजे तर एकमेकांच्या बाबतीत सकारात्मक विचार करणं. गुणदोष सर्वांमध्ये आहे, सर्वत्र आहेत. अनिवार्यता असेल त्याच वेळी एखाद्या वस्तूचं उच्चाटन करावं लागतं. जोपर्यंत त्याच्या सुधारणा होण्याची क्षमता आहे तोपर्यंत त्या वस्तूचा सुधारणा करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि करून कसं स्वर्ग निर्माण करता येईल, कारण क्षमता देवाने दिलेली आहे. याच शरीराने विद्वान तयार झालेले आहे, मोठमोठाले विद्वान तयार झालेले, वैज्ञानिक तयार झालेले आहेत, शिल्पी तयार झालेले आहेत, शिल्पकार तयार झालेले आहेत, रसशास्त्रज्ञ तयार झालेले आहेत, संगीत शास्त्रज्ञ तयार झालेले आहेत. सृष्टीला आपल्या मधुर ध्वनीने आणि मधुर वादनाने सृष्टीला बदलून टाकण्याची क्षमता असणाऱ्या संगीतज्ञ तयार झालेले आहेत याच शरीरामध्ये. याच शरीरामध्ये सृष्टीचे रंग बदलवणारी शेतकरी तयार झाला आणि याच शरीरामध्ये हजारो प्रकारची अन्न प्रक्रिया करून एक सुंदर सुबग अन्न संस्कृती तयार करणारी माणसं याच शरीरात तयार झाली, याच शरीरात तयार. याच शरीरामध्ये प्रतिसृष्टी निर्माण करणारी माणसंही तयार झाली. याच शरीरामध्ये विश्वावर राज्य करता येईल एवढी ताकद निर्माण करणारी लोक तयार झाली. नेपोलियन इथेच बनला. पृथ्वीराज चव्हाण, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रताप, कोण कोण नाही तयार झाले. राणा सांगा इथेच तयार झाला, जो बाबरला जोड्याने मारत मारत अफगाणिस्तान पर्यंत पोहोचून आला होता. जोड्याने मारत. वाचा तुम्ही एकदा राणा सांगाचा जीवन. कोण नव्हते इथे. महान महान वीर तयार झाले, शूर तयार झाले. आपल्या देशाची राजधानी किंवा आपल्या देशाची सीमा अर्धापेक्षा अधिक चीन आपला स्वाधीन केलेला समुद्रगुप्तही इथलंच होता. काश्मीरला राजधानी बनवून इराण इराकच्या पलीकडे रशियापर्यंत आपला राज्य विस्तार करणारा महान सम्राट नाही नाही काय नाव आहे, मी बराच वेळ सांगितलंय, तुमच्या लक्षात कुठे राहतं.
माझ्याच राहिलेलं नाही आता तुमच्यात कसं राहणार. ललितादित्य पीड, महान सम्राट चक्रवर्ती राजा ललितादित्य पीड, कधी नाव तरी ऐकलात की नाही माहित नाही. ललितादित्य पीड इथलंच होता. राजा रणजित सिंग अखंड पंजाब आणि इराण इराक पर्यंत देशाचा विस्तार करणारा राजा रणजित सिंग इथलाच होता, आमच्यातलाच होता. मी आपल्याला सांगितलं परवा, कल्लण इथलं होता, बिल्लण इथलं होता, बाणभट्ट इथलं होता, काळिदास इथे होता. कोण नव्हते इथे? महान महान ग्रंथ लिहिणारे वाल्मिकी, व्यास महर्षी, शास्त्र लिहिणारे, वेगवेगळे नवी नवी शास्त्र लिहिणारे शास्त्रकार सर्वही इथलेच. सांख्यशास्त्रज्ञ इथलंच होत, न्यायशास्त्रज्ञ इथलंच होत, वैशेषिक शास्त्रज्ञ इथलेच, योगशास्त्रज्ञ पतंजली इथलीच होती, कणाद महर्षी इथलेच, कपिल महर्षी इथलीच. काय बौद्धिक सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. असा हा शरीर आहे माणसांचा. या शरीराची क्षमता आहे का विक्रमादित्य इथेच नाही झाला, शालिवाहन याच देशात होऊन गेला नाही, श्रीरामचंद्र आणि रावण वाली सारखे शूर इथे होऊन नाही गेले? होऊन गेले, खूप सारे होऊन गेले. हे सर्वही मनुष्य शरीरात आलेले होते, हेच सांगायचं होतं. काय नाही होऊ शकत या शरीरात? आम्ही काय करून ठेवले याला? आम्ही काय करून ठेवलं? आम्ही म्हणतो काय आता सगळ्यांना जमणार आहे थोडं, देवाने त्याला स्पेशल टॉनिक दिला असणार. आम्हाला कुठे तसले टॉनिक दिलेले? आम्ही आहे आपलं चाललं, काढा पिऊन दिवस काढतोय असं आपण समजतो स्वतःला. नाही, आमच्यातही सामर्थ्य असते. आपल्यालाही आपल्या गुरुनी अशी सामर्थ्य दिलेले आहे. आम्ही आठवत नाही, बसलोय हनुमंतासारखं. खूप काय निर्माण करता येण्यासारखं असतं. जिथे उभं राहाल तिथे उत्तम निर्माण करण्याची क्षमता आमच्यात आहे. जिथेही उभं राहाल, फक्त हे वापरायला शिकायला पाहिजे. काय वापरतच नाही, गंजले. काही लोक त्याला विचारतच नाही, स्वतःच्या डोक्याने काही कामच करत नाही. सगळेची टीव्हीवरच चालले माणसांची. साबण कुठल्या लावायचं टीव्हीने सांगायला पाहिजे, होय ना? बघा आपण किती वापरतोय का आपण, म्हणजे घाण ठेवले की नाही हे स्वतः एकदा तपासून घ्या. आम्ही साबण कुठला वापरायचं जाहिरात कंपन्याने सांगायचं आम्हाला, ते बघितल्यानंतरच लक्षात येतं. कपडे कुठलं नेसावं त्या सिरियल वाल्यानेच ठरवायचं, बरोबर? केस कसं कापावं त्या महानुभावाने. म्हणजे इतक्या कॉमन सामान्य बुद्धी सुद्धा वापरायचा आपण बिलकुल. गोळ्या कुठल्या घ्यायचं त्यांनाच विचारायचं. काय स्वतःकडे काय ठेवलंय आपण? काही नाही ठेवलं. कुठलं तरी टीव्हीतलं, पुस्तकातलं, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतलं बघूनच आपण सगळे शिकायचं.
म्हणजे आम्ही स्वतःची बुद्धी वापरायचीच बंद केली. आणि आम्हालाही देवानी एक मेमरी कार्ड दिलेले आहे. त्या मेमरी कार्ड मध्ये वाचलेले, पाहिलेले, ऐकलेले, स्वतः अनुभवलेले सगळ्या गोष्टी संग्रहित करून ठेवून आणि त्याला विचारून आपण आता निर्णय घ्यावा अशी काय आमची स्थिती राहिली आज? नाही. विचारले की गुगलच ओपन करते. काही विचार बरोबर आहे का बघ रे. मग तुझा गुगल कुठे गेला बाबा? आपला गुगल कुठे गेला? आपलाही एक गुगल आहे ना आतमध्ये. म्हणजे आमच्याकडे सुद्धा एक सर्व्हर आहे ना, खूप मोठा सर्व्हर आहे आपल्याकडे. त्या सर्व्हरचा वापर करणंच बंद करून टाकले लोकांनी. आणि काय हे स्वर्ग निर्माण करणार? मॅकडोनेल मध्ये जाऊन खाऊन येणारी काय घरात बनवून खाता येईल यांना? विचारलं की त्या हॉटेलात ही चांगले, त्या ठिकाणी ती चांगले, त्या ठिकाणी ती चांगले. मग तुझ्यात काय? खाली डब्बा. काहीही येत नाही. सोमवारी यांच्यातला मागवायचा, मंगळवारी त्यांच्यात. अरे भिकारड्यानो, हे भिकाऱ्यांचं काम झालंय. तुमचा काय आहे? भिकारीच नव्हे. हा भिकारपणामध्ये जरा फरक झाले. पूर्वी भिकारी जात होता, आता भिकाऱ्याला आणून घरी घालतात. फरक एवढंच झाले होय ना. म्हणजे असं कोणी वाईट वाटून घेऊ नका, घरी मागून खाणारी मंडळीने आता भिकारी वृत्ती बदलले. 4 पैसे झाल्यामुळे काम भिकाऱ्याचाच आहे. घरोघरी फिरून खात होता, मस्त मजा वाटत होता. या घरातले तोडं, त्या घरातले तोडं. भिकाऱ्यालाही स्पेशालिटी व्हरायटी मिळायची. आता ही व्हरायटी आता भिकाऱ्यांना ऑर्डरने मिळते. काम भिकाऱ्याचंच आहे. काय बनवायला शिकलं, काय करायला काय अडचण आहे आपल्याला? नाही, वेळच मिळत नाही. वेळ मिळत नाही बाबा. मग करतोयस काय? नाही, वीकेंडला जायचं आहे आम्हाला बाहेर. कोट्या स्मशानाला जातोय. करून खा ना चांगले. जायला पाहिजे, फिरायला पाहिजे, नाही असं नाहीये. देश फिरायला पाहिजे, कोश वाचायला पाहिजे. त्यासाठी जावं ना. इथे घरात पडते ते तिथे जाऊन पडते. काय उपयोग आहे त्याचा? हे विश्व आमच्या आनंदासाठीच आहे. जरूर जायला पाहिजे, विश्वभर फिरायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे. आणि ह्यातनं आम्ही नवनिर्मिती करायला शिकायला पाहिजे. हे शरीरामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. काय नाही होऊ शकत. जंगलात सुद्धा मंगल करता येऊ शकतं. आणि आम्ही दारिद्र्याला दूषण देत, नशिबाला दूषण देत. विचारलं की काय आमचं नशीबच फुटकं हो? नशीब नाही फुटका बाबा, तू फुटका आहेस. मनात आणलं तर का होत नाही? छोटा 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 काम आम्ही नाही उभं करू शकत? करू शकतो. का नाही होऊ शकत? प्रचंड सामर्थ्य असते. आता पेट्रोल पंपात तेल सोडणारा धीरूबाई 50 लाख लोकांना काम देऊ शकतो. का? मनुष्यच होता ना. आणि इतर जेवढी आहेत आता, हेही छोटी छोटीच माणसं होती. आमच्यामध्येही बरीच आहेत. छोटी छोटी लोक होती. मला काय करावं हे ह्याच्यापेक्षा या शरीरात सामर्थ्य किती आहे, बुद्धीत सामर्थ्य किती आहे. असा एक शरीर आहे, हे बहुपयोगी आहे. काळसिद्धेश्वरांनी काय सांगितलं? लिंब एक बहुपयोगी वृक्ष आहे ना, तसं शरीर सुद्धा एक बहुपयोगी वृक्ष आहे. आणि या वृक्षात 2 प्रकारची शक्ती.
एक माया शक्ती आणि एक शिवशक्ती. या प्रत्येक शरीरात दोन प्रकारची शक्ती आहे. एक माया शक्ती आणि एक म्हणजे एक पवित्र शक्ती आहे आणि एक अपवित्र शक्ती आहे. आमची पवित्र शक्ती सुप्तच राहत आणि अपवित्र शक्तीच आमच्यावर राज्य करत राहत दिवसभर. त्यामुळे आम्हाला सर्व गोष्टी अशक्य 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 अशीच वाटत राहतात. का? कशातही मन लागत नाही, कुठलंही एक काम पुरा करत नाही, अर्धवट 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 टाकतच जातो. पूर्ण कशा काही करत नाही. का? आमच्यात माया शक्तीची प्रभाव अधिक झालेले. इथे काय म्हणतात हे, जर माणूस श्री गुरूंकडे गेला म्हणजे सद्गुरु भगवंताकडे गेला, त्यांच्याकडून ज्ञानोपदेश जर घेतला, या शरीरात आग लागते. आग लागते. आग लागून माया शक्ती जी आहे ना ती नष्ट होते. कावळा आहे ना, कावळा म्हणजे ही माया शक्ती आहे या शरीरातली. या शरीरातली अंतःकरण नावाची घरट आहे. इथे घरट कुठलं? अंतःकरण ही घरट आहे. आणि ह्याच्यातली माया शक्ती जी आहे, नकारात्मक काम करणारी शक्ती, हे गुरु उपदेशाने जर नष्ट झाले तर यातच जीवात्मा नावाचा कोकिळ बाहेर येतो आणि माया शक्ती म्हणजे शिवशक्ती नावाची कोकिळ बाहेर येईल आणि माया शक्ती नावाचा अंतःकरण राहील, परंतु अंतःकरणातला कावळा मरेल. कशाने? गुरूंच्या ज्ञानोपदेशाने. गुरूंच्या ज्ञानोपदेशाने कावळा मरणार म्हणजे माया शक्ती नष्ट होणार. गुरु जे उपदेश करतात त्या उपदेशाने आमच्यातली चंचलता नष्ट होईल, आमच्यातलं अविचार नष्ट होतील, आमच्यातली दुष्ट शक्ती नष्ट होईल आणि आमच्यातलं विवेक बाहेर येईल जीवात्म्याच्या रूपात. विवेक बाहेर येईल, अविवेक नष्ट होईल आणि विवेक या अंतःकरणातनं बाहेर येईल. विवेक बाहेर आल्यानंतर इतर जे जे सहचर आहेत, यातले उपद्रवकारी जे आहेत, त्या सर्वांनाही संहार करण्याची क्षमता त्या विवेकाजवळ आहे. सर्वांचाच संहार करण्याची क्षमता विवेकाकडे आहे. विवेकाला आम्ही थोडासा खत पाणी घालून त्याला बळकट करणं गरजेचे आहे, कारण त्याच्या जीवावरच स्वर्ग किंवा नरक बनत असते. स्वर्ग निर्माण करण्याकरता त्याची गरज आहे. आणि सगळ्यांना मारून टाकू म्हणजे जे जे अनुपयुक्त आहेत जीवनात, अशा सर्व अविचारांना मारून टाकून वरच्या देशाला, वरचा देश म्हणजे ब्रह्मरंध्र, वरचा देश म्हणजे हा ब्रह्मरंध्र, म्हणजे मूळाधारापासून एक 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 स्थान आहे. तो वरच्या देशात येऊन वास्तव्याला सुरुवात करेल, तेव्हा या शरीर सर्वही, मन सर्वही, बुद्धी सर्वही त्याच्या अधीनात काम करायला लागेल. तेव्हा जीवन सुंदर होऊन जाईल आणि विश्व, नवविश्व निर्माण करण्याची क्षमता संपन्न तो बनेल. काळसिद्धेश्वराने पिंड ज्ञान स्थल नावाचा एक
टप्पा आहे त्यांच्या ग्रंथांमध्ये. पिंड म्हणजे हे शरीर. या शरीरामध्ये ज्ञान जर उत्पन्न झाला, पिंड ज्ञान स्थल. स्थल म्हणजे ही एक अवस्था, टप्पा, पायरी. या शरीरामध्येच ही सामर्थ्य आहे. ते गुरु उपदेशातून प्राप्त करून साधना करत 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 गेला तर त्यांची या ब्रह्मरंध्रापर्यंत म्हणजे उच्च स्थानापर्यंत जाऊन विवेक स्थिर होतो. आणि तेव्हा मग पुढे तो सर्वही प्रकारची साधना करायला लागतो. त्याचा जीवन धन्य होतो, सार्थक होतो. असा मी जीवन जगणाऱ्यांना माझ्या जीवनात पाहिलो आहे आणि मी स्वतः ते अनुभव केला आहे. हे असं काळसिद्धेश्वरांनी या वचनामध्ये हे सार ठेवलेले. चांगलं आहे की नाही? कथा कसं तरी वाटलं सुरुवातीला, पण त्या कथेत काय भाव ठेवलेले. भाव काढायला पाहिजे ना, नाहीतर ते कधी कधी ना वाचायलाच नको वाटतंय. इतकं डोकं खाते ते, त्याच्यात इतकं सुंदर अर्थ भरलेले, ते अर्थ काढायला नको का? वाचले की ते वाचायलाच नको वाटते. ते काय सारखा सारखा कावळा, कुत्रे, कोकिळी असं वाटते आपल्याला. त्यांची सगळी वचन अशीच आहेत. पंचवर्णाची पक्षी तरी येते, आणि एखादा विहीर तरी येतं, आणि एखादा बंगला तरी येतो, घर तरी, भवन तरी येतो. असं काय 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 त्यांची वर्णन आहेत. आणि यात केलेले वर्णन इतकं सुंदर वर्णन आहे. आणि असं जर केलं तर आपलं जीवन पावन होऊन जाईल आणि आमच्यात प्रचंड शक्ती जागृत होईल आणि आपल्या जीवनाला नंदनवन बनवण्याची सामर्थ्य आमच्यातच निर्माण होईल. असा काळसिद्धेश्वरांची उपदेश आहे आपल्याकरता. स्वामीजी महाराजांनी केलेले उपदेश यातलंच आहे. आणि आपल्याला आपलं जीवन उत्तुंग बनवण्याची सामर्थ्य शक्ती सद्गुरु भगवंतांनी दिलेली आहे. त्याचा वापर नित्य जीवनात करण्याची बुद्धी शक्ती सुद्धा त्यांनीच देवो ही गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज.